मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। फेब्रुवारी महिना संपतो आहे। आता लग्नाचा सीझन सुरू होईल। वेगवेगळ्या ठिकाणी विवाह समारंभासाठी आपल्याला जावं लागेल। विवाह हा भारतीयांच्या जीवनातला एक महत्त्वाचा संस्कार आहे, आनंदाचा सोहळा आहे। विवाह समारंभाला हजर राहणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो। विवाहाचा धार्मिक विधी हा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वधूवर आणि त्यांचे कुटुंबीय सदैव प्रयत्नशील असतात। नोंदणीकृत विवाह म्हणजे रजिस्टर विवाहाला कायद्याने मान्यता दिली असली तरी सर्व धार्मिक संस्कार करून विवाह समारंभ करण्याचं भारतीयांचं वेळ आणि भारतीयांची इच्छा हे आजही कायम आहे। विवाह समारंभ हा आमच्या संस्कृतीने एक संस्कार म्हणून जपलेला आहे। संस्कार म्हणून आम्ही विवाहाचा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असतो। प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं लग्न फार छान झालं, माझ्या लग्नासारखं लग्न झालं नाही, माझ्या लग्नाला इतके पाहुणे आलेले होते, माझ्या लग्नाला असा कार्यक्रम झाला वगैरे वगैरे। तेव्हा प्रत्येक सामान्य माणसाच्या आणि असामान्य माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे त्याचा विवाह सोहळा असतो। विवाह समारंभामध्ये अनाठाई खर्च करावा किंवा न करावा ही गोष्ट आपण बाजूला ठेवूया, पण विवाह समारंभाच्या निमित्तानं एक गोष्ट आपल्याला सांगणं गरजेचं आहे। विवाह समारंभासाठी मुलीच्या वडिलांना आणि मुलाच्या आईवडिलांना असं दोघांनाही काही प्रमाणात मुलासाठी आणि मुलीसाठी सोन्याचे दागिने करावे लागतात। सोन्याचा दर हा 85,000 रुपये प्रति तोळा यापेक्षाही अधिक झालेला आहे। त्यामध्ये घडणावळ, त्यामध्ये दागिने खरेदी करणं ही गोष्ट जी आहे ती आणखी वेगळी आहे। अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तसे काही संस्कार ही देखील माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये मोडणारी गोष्ट आहे। विवाह संस्कार ही देखील आमची मूलभूत गरज आहे असं समजूया। समाज व्यवस्था चांगली राहावी, कुटुंब व्यवस्था टिकली तर समाज निकोप होईल, सुदृढ होईल आणि भावी पिढ्या अधिक सुखी होतील अशी अभ्यासकांची समजूत आहे। प्लेटो नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता होता, त्याने रिपब्लिक या आदर्श राज्याचं वर्णन देऊन ठेवलेलं आहे। त्या रिपब्लिकमध्ये प्लेटो असं म्हणतो की स्त्रिया आणि मुलं ही त्या देशाची सार्वजनिक संपत्ती असावी। सगळे मुलं जी आहेत देशात होणारी ती एकत्र आणावीत आणि एकत्र त्यांचं संगोपन केलं जावं आणि स्त्रियांवर सर्वांचा अधिकार असावा। प्लेटोचं रिपब्लिक पुस्तकात वाचायला ठीक आहे, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणं कितीतरी पातळ्यांवर अवघड आहे हे आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येईल। आजचा विषय आहे तो विवाह समारंभासाठी होणाऱ्या खर्चातला सगळ्यात आवश्यक खर्च हा सोने खरेदीचा आहे। 85,000च्या पुढे जर सोनं गेलं असेल तर गरीब माणसाला, कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाला आणि मध्यमवर्गीय माणसाला विवाह समारंभासाठी सोनं खरेदी करणं आणि सोन्याचे 2 डाग आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलासाठी तयार करणं आणि विवाह समारंभामध्ये त्यांच्या अंगावर घालणं ही गोष्ट अत्यंत कठीण झालेली आहे। विवाह समारंभामध्ये मुलगी पाहिल्यानंतर आणि मुलीची पसंती झाल्यानंतर मुलानं साखरपुड्याला मुलीच्या हातात अंगठी घालणं, मुलीनं मुलाच्या हातात अंगठी घालणं ही गरजेची गोष्ट होती। प्रत्येक वधूपित्याला असं वाटत असतं की आपल्या मुलीच्या अंगावर किमान एखादा दुसरा जो आहे तो सुवर्णालंकार घालावा आणि मुलीची पाठवणी आपल्या घरातून करावी। आपल्या कुटुंबामध्ये येणाऱ्या सुनेचा स्वीकार करत असताना प्रत्येक मुलाच्या आईवडिलांची इच्छा असते आणि तयारीही असते, प्रयत्नही ते करत असतात की मुलीच्या गळ्यामध्ये आपण किमान मंगळसूत्रासारखा एखादा दागिना घालावा। मंगळसूत्रासारखा एखादा दागिना तयार करायचा म्हटलं तरी 1.5 ते 2 तोळे सोनं गरजेचं आहे। मुलीच्या अंगावर कानातल्या इयरिंग्स, हातामध्ये छोट्या अंगठी मुलीसाठी आणि मुलासाठी असं काही करायचं म्हटलं तर किमान 1.5 ते 2 तोळे सोनं अपेक्षित आहे। म्हणजे कितीही आणि कशीही आर्थिक परिस्थिती असली तरी प्रत्येकी 2 तोळे सोनं मुलीच्या आईवडिलांना आणि प्रत्येकी 2 तोळे सोनं जे आहे ते मुलाच्या आईवडिलांना लग्न समारंभामध्ये खर्च करणं गरजेचं होतं। आमच्या संस्कारांचा, परंपरांचा, चालीरीतींचा आणि रूढींचा विचार करून
4 तोळे सोनं जर मुलाच्या आणि मुलीच्या आईवडिलांना आता विवाह समारंभासाठी घ्यायचं असेल तर या सुवर्ण खरेदीचा किमान खर्च जो आहे तो आजच्या सोन्याच्या दराचा विचार करता 4 लाख रुपयांच्या दरम्यान आहे। एवढा मोठा खर्च सर्वसामान्य गरीब माणसाला पेलणारा नाही, परवडणारा नाही। शेअर मार्केटमध्ये काय चढ उतार झाले, बाजारामध्ये बाजारभाव कमालीचे का वाढले आणि बँका धडाधडा ज्या आहेत त्या देशोधडीला लागत असल्यामुळं अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले याच्याशी सामान्य माणसाला घेणं देणं नाही। सामान्य माणसाची ही चिंता आहे की सोन्याचे दर कमालीचे वाढलेले आहेत। यावर्षी लग्नाचा सीझन होतो आहे आणि या वाढलेल्या सोन्याच्या दराचा विचार करता मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाचा विचार करणाऱ्या आई वडिलांना आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या अंगावर जे आहे ते सोनं कसं घालावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे। सुवर्ण खरेदी आणि सुवर्णाचे अलंकार आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांना आपल्या मुला मुलीच्या अंगावर घालण्याची इच्छा निर्माण होणं, इच्छा त्यांच्या मनात असणं हा काही गुन्हा नव्हे। ही प्रत्येक सर्वसामान्य मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांची असणारी माफक इच्छा आणि माफक अपेक्षा आहे। आजच्या या महागाईच्या काळामध्ये गरिबाला लग्न करणं जे आहे ते कठीण व्हावं अशी परिस्थिती सोन्याच्या अत्यंत वाढलेल्या दराने जे ती निर्माण झालेली आहे। हे सोन्याचे एवढे वाढलेले दर असताना सामान्य माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला सुद्धा सुवर्ण खरेदी करणं आणि सुवर्णाचे अलंकार मुला मुलींना लग्नामध्ये देणं ही अत्यंत कठीण गोष्ट होऊ पाहते आहे। त्याचे परिणाम या वर्षीच्या लग्नाच्या सीझनपासून संपूर्ण समाजाला भोगावे लागणार आहे। विवाहाच्या तारखा निश्चित होतील, विवाहाच्या तारखा काढल्या जातील आणि जसे विवाह समारंभ ठरवले जातील तसा दरवेळच्या लग्न समारंभांसाठी होणाऱ्या खर्चामध्ये कमालीची वाढ झालेली आहे असं आपल्याला दिसेल। 2000 साली 3-4 हजार रुपये तोळा असणारं प्रति तोळा दर सोन्याचा होता, तो दर आज जो आहे तर 87,000कडे जर गेला असेल तर महागाई सोन्याच्या बाबतीत किती कमालीची वाढलेली आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं। ही महागाई जर अशीच वाढत गेली आणि तज्ज्ञ अर्थकारणांचं मत असं आहे की सोन्याचा दर जो आहे तो 1 लाख रुपये प्रति तोळा यापेक्षा देखील अधिक जाईल। असा जर सुवर्णाचा दर वाढत जाणार असेल तर विवाह समारंभामध्ये सर्वसामान्य तरुणांनी, गरीब कुटुंबातल्या मुलामुलींच्या आईवडिलांनी, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय आईबापांनी सुद्धा काय करावं हा त्यांच्यापुढे पडलेला मोठा प्रश्न आहे। मला व्यक्तिशः असं वाटतं की विवाह समारंभ हा एक संस्कार आहे। या संस्कार सोहळ्यासाठी सुवर्ण खरेदी आणि मुलाच्या आणि मुलीच्या अंगावर सोनं घालणं हा आमच्या रीतीचा, परंपरेचा आणि संस्कारांचा भाग आहे। त्यामुळे किमान 4 तोळे सोनं जे आहे ते कुठल्याही मुलाचं आणि मुलीचं लग्न ठरल्यानंतर शासनानं त्यांना जे आहे ते मोफत द्यावं किंवा रेशनच्या दुकानामध्ये काही वस्तू जशा कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातात तशा मुलाच्या आणि मुलीचं लग्न ठरल्यानंतर आई वडिलांनी तसा रीतसर अर्ज तयार करून दाखल केला आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते एका विशिष्ट मर्यादेच्या आत असेल तर त्यांना प्रति तोळा 15,000, 20,000, 25,000 रुपये या दराने जे आहे ते 4 तोळे सोनं जे आहे ते दिलं जावं आणि त्यांचे विवाह चांगल्या पद्धतीनं पार पाडता येतील याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली जायला हवी। हा सामाजिक प्रश्न आहे, परंतु हा प्रश्न मतं मिळवून देणारा नाही। हा प्रश्न लोकांसमोर मांडला तर त्यामुळे जे आहे ते मतांचं राजकारण साधणार नाही हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे आणि जिथून मतं मिळणार नाहीत ते प्रश्न समाजासमोर मांडायचे, त्या प्रश्नांची उकल करण्याकरता प्रयत्न करायचा, त्या प्रश्नासाठी लढायचं हे कुठल्याही राजकीय नेत्याला आणि राजकीय पक्षाला आजच्या काळातल्या शक्य नाही। त्यामुळं लग्नासाठी लागणारं सोनं आणि त्या सोन्याच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची होणारी ससेहोरपट याच्याशी राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना आणि आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसलंही घेणं देणं नाही। वेगवेगळे बॉन्ड्स बाजारात काढतील, वेगवेगळ्या स्कीम बाजारामध्ये काढतील आणि सर्वसामान्यांचं जीवन जे आहे ते राज्यकर्ते अधिक कठीण करत जातील। गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या वाटचालीनंतर या देशातल्या जनतेची अशी अवस्था झालेली आहे शासनाकडून की शासनाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या, काही वेळा पूर्ण झाल्या, काही वेळा अर्धवट पूर्ण झाल्या, काही वेळा सगळ्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या,
पहिली वेळ आहे 75 वर्षानंतर की शासनानं आम्हाला काही दिलं नाही तरी चालेल, पण आमच्याकडे जे आहे ते आमच्याकडनं हिरावून घेतलं जाता कामा नये, ते आमच्याकडून शासनानं काढून घेऊ नये, अशा प्रकारची अपेक्षा बाळगणारी एक समाज व्यवस्था आणि लोकांचा समूह आपल्या आसपास निर्माण होतो आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर गरीब माणसांना, मध्यमवर्गीयांना त्यांच्या लग्नासाठी 4 तोळं सोनं द्यायचं झालं आणि ते शासनानंच द्यावं अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त करत असेल माझ्यासारखी व्यक्ती, तर हे सोनं आणायचं कुठून, याच्याबद्दल काही गोष्टी इथंच सांगितल्या पाहिजेत, काही पर्यायही सांगितले पाहिजेत. नुसतेच प्रश्न मांडायचे, नुसत्याच मागण्या करायच्या आणि त्या मागण्यांसाठी नेमक्या कोणत्या मार्गानं तुम्हाला त्या मागण्या पूर्ण करता येतील त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, ही गोष्टही तितकी चांगली होणार नाही. भारतामध्ये विविध बँका आहेत, विविध बँकांचं कामकाज चालू असतं. विविध बँकांमध्ये लॉकर्स घेतले जातात. त्या लॉकर्समध्ये जे आहेत ते लोक जे आहेत ते त्यांचे दागदागिने ठेवत असतात. भारतातल्या अनेक बँकांमध्ये अनेक व्यक्ती मरण पावल्यानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या बँकेमधून किंवा अन्य स्थानिक बँकांमधून सुद्धा काही लॉकर्स हे क्लेम केले जात नाहीत, वारस नसतात. ते लॉकर यथावकाश शासनाकडून उघडले जातात. बँकांकडून ते लॉकर्स जे आहेत ते ताब्यात घेतले जातात. ते लॉकर्स उघडले जातात आणि त्या लॉकरमधलं सोनं कोणी वारस नसल्यामुळं जे आहे ते सगळं सोनं जे आहे ते शासनाकडे जमा केलं जातं. असं जे सोनं शासनाकडे जमा केलं जातं ते सोनं जे आहे ते शासनानं स्वतःच्या तिजोरीत भरून घेण्यापेक्षा ते सोनं बाजूला काढावं आणि ते सोनं जे आहे ते सर्वसामान्य माणसांना त्यांच्या विवाह समारंभासाठी कमी दरानं, अल्प दरानं किंवा मोफत देऊन टाकावं. काय हरकत आहे याला, हा माझा प्रश्न आहे. वेगवेगळ्या बँकांचाच पुढचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या बँकांमध्ये लोकांची खाती असतात. ती खाती जी आहेत ती यथावकाश बंद पडतात. त्या खात्यातल्या लाखो रुपयांच्या रकमा ज्या आहेत ते देशातल्या वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा होतात आणि जमा झालेल्या रकमा ज्या आहेत त्या शासनाकडे ज्या आहेत ते सुपूर्द केल्या जातात. या सगळ्या रकमा ज्या आहेत की जी खाती कोणी क्लेम करत नाही वारस म्हणून, त्या खात्यांमधल्या रकमा या देखील सुवर्ण खरेदीसाठी आणि सोनं जे आहे ते सामान्य माणसांना विवाह समारंभाला देण्यासाठी वापरता येतील. हा काही प्रश्न आहे का? लोकांना सोनं का द्यायचं? यातून फसवणूक निर्माण होईल. यातून लोक खोटे अर्ज तयार करतील, खोट्या मागण्या तयार करतील. अशा प्रकारच्या शंका, अशा प्रकारचे प्रश्न लोक उपस्थित करतील. लाडकी बहीण योजनेत काय झालं तेच इथं होईल. लाडकी बहीण योजनेत काय झालं त्याचा विचार इथं करण्याचं कारण नाही. सामान्य माणसांच्या अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता शासनाकडे असणं गरजेचं आहे. विवाह संस्कारामध्ये, विवाह समारंभात जर मुलाच्या आणि मुलीच्या आईवडिलांच्या आर्थिक समस्या सुवर्णाच्या वाढत्या दरानं अधिक टिपेला जाऊन पोहोचले असतील तर अशा वेळी सर्वसामान्य माणसांना त्यांच्या विवाह समारंभासाठी किमान 4 ते 5 तोळं सोनं शासनानं मोफत द्यायला काहीच हरकत नाही असं वाटतं. भारतामध्ये अनेक देवस्थान आहेत. देवावर आणि देवस्थानांवर श्रद्धा ठेवणारा असा आमचा देश आहे. तिरुपतीच्या बालाजीपासून ते शिर्डीच्या साईबाबांपर्यंत अनेक संस्थानं ही भक्तांनी संपन्न केलेली आहे. या संस्थानांना आपल्याला विनंती करता येईल की देवानं सर्वसामान्य माणसांच्या हिताचा विचार करून सर्वसामान्य व्यक्तींच्या कुटुंबियांची इच्छा पूर्ण करण्याकरता आणि त्यांच्या मुलामुलींची लग्न अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावीत यासाठी काहीतरी आर्थिक हातभार उचलावा. त्यातून हे भांडवल, हे पैसे सोनं कमी दरात किंवा मोफत देण्याकरता जे ते उभं करता येईल. हा दुसरा पर्याय झाला. तिसरा पर्याय, देशातल्या सगळ्या मोठ्या उद्योजकांकडून की ज्यांना हजारो कोटी रुपयांची कर्ज केंद्र सरकार माफ करत आहे, त्या उद्योजकांकडून सर्वसामान्य माणसाला एखाद्या कराच्या रूपामध्ये सोनं देण्याकरता एखादा चांगला कर बसवून जे आहे ते पैसे वसूल करता येतील आणि त्या वसूल झालेल्या पैशातून सामान्य माणसांना लग्नासाठी प्रतिविवाह जे आहे ते 4 ते 5 तोळं सोनं देता येईल. हा विषय आपल्याला गमतीचा वाटेल. हा विषय आपल्याला हास्यास्पद वाटेल. हा विषय आपल्याला थोडासा वेगळा वाटेल. परंतु तुम्ही जर समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन फिरलात, एखाद्या लग्न समारंभामध्ये
तो विवाह ठरल्यापासून तो विवाह पार पडेपर्यंत वधूपित्याची अवस्था पाहिली. आता वधूपित्याची अवस्था वाईट होते अशातला प्रकार नाही. वरपित्याची अवस्था जी आहे ती देखील वधूपित्यासारखीच आहे. मुलांची लग्न जी आहेत ती रखडलेली आहेत महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये ही आर्थिक मदत मुलाच्या वडिलांना आणि मुलीच्या वडिलांना लग्नासाठी 4 तोळे सोन्याची जर दिली गेली, 5 तोळे सोनं त्यांना मोफत दिलं गेलं, तर आमचे विवाह समारंभ आणि आमचा विवाह संस्कार हा अधिक संपन्न होईल. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढत्या महागाईला तोंड देत असताना एक दिलासा जो आहे तो सामान्य माणसाला जो आहे तो द्यावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की जगात सर्वात जास्त कर घेणारा देश म्हणजे आमचा भारत आहे. जर एवढे कर भारत सरकार घेत असेल, GSTचे कर वेगळे आहेत, वेगवेगळ्या वस्तूंवरचे कर वेगळे आहेत, 30 ते 35 रुपये प्रति लिटरचं पेट्रोल जे आहे ते वेगवेगळ्या करांमुळं आम्ही 100 रुपयापेक्षा अधिक जास्त किमतीला खरेदी करतो आहोत. इतकं मोठं करांचं प्रमाण जे आहे ते आमच्या देशात आहे. जर आमच्याकडूनच गोळा केलेले कर शासनाकडे असतील आणि त्या कराचा वापर शासनाला जर सामान्य माणसाच्या जीवनासाठी करायचा असेल तर ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे. म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे. लोकांना सोनं वाटा, लोकांना सोनं फुकट पाहिजे आणि फुकट सोनं मिळण्यासाठी लोक काहीही करतील, अशा प्रकारच्या शंका या विषयाकडं बघत असताना उपस्थित करू नका. सोन्याच्या वितरणासाठी एक प्रामाणिक अशी व्यवस्था आपल्याला उभी करता येईल. हे सोनं गरजू वधूपित्यांना आणि वरपित्यांच्या हातात गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या जीवनातली चिंतामुक्ती ही या व्यवस्थेसाठी सर्वाधिक गरजेची गोष्ट आहे. एखाद्या सामान्य वधूपित्याच्या विवाह समारंभ ठरण्यापासूनच्या ते विवाह होण्यापर्यंतच्या प्रवासाला तुम्ही कधीतरी साक्षीदार होऊन पहा. असं साक्षीदार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सोन्याच्या वाढलेल्या दरामुळं मुलाचं किंवा मुलीचं लग्न करणं हे आईवडिलांना किती जिकिरीचं होत आहे. पैसे नाही तर लग्न करू नका असं निर्मला सीतारामन यांच्यासारख्या अर्थमंत्री सांगतील. कांदा आणि लसूण महाग झालेला आहे तर खाऊ नका असं सांगणाऱ्या व्यक्तीकडून वेगळी अपेक्षा नाही आहे. परंतु ज्याला लोकाभिमुख शासन जनतेला द्यायचं आहे, ज्यांना लोकांच्या सुखदुःखांशी देणं आहे, अशा प्रकारच्या व्यक्ती जर सत्तेमध्ये असतील, समाजकारणामध्ये असतील तर त्यांनी लोकांना मोफत सोनं देण्याच्या पर्यायाचा विचार केलाच पाहिजे. सोन्याच्या वाढत्या दरामुळं मुलाच्या आणि मुलीच्या आईवडिलांची झोप उडालेली आहे. ही उडालेली झोप जागेवर यायची असेल आणि आमचे विवाह सोहळे अधिक चांगले व्हायचे असतील तर शासनानं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा आणि प्रत्येक ठरलेल्या लग्नामध्ये एक विशिष्ट आर्थिक क्षमता नसलेल्या कुटुंबियांना किमान 4 तोळ सोनं जे आहे ते मोफत द्यावं. त्यासाठी पैसा कोणत्याही मार्गाने उभा करावा. कर आमच्याकडे भरपूर आहे, कराच्या रूपाने आम्ही भरपूर पैसे गोळा करतो आहोत. तेव्हा कोणत्याही सबबी न सांगता हा एक विवाह सोहळ्यासाठी सोनं देण्याचा पर्याय जर शासनानं स्वीकारला तर आमचं समाज जीवन अधिक सुखी होईल, अधिक समृद्ध होईल. जय भवानी.